नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। आज 18 ऑगस्ट आणि सगळ्यांना आज वाल्मिक कराडच्या जामिनावर काय होणार याची उत्सुकता लागून राहिली होती। पण आज कोर्टाने निकाल राखून ठेवलाय आणि पुढच्या 30 ऑगस्टला वाल्मिक कराडच्या जामिनावर फैसला होणार आहे। खरं तर आज आपण वाल्मिक कराडच्या फौजफाट्यात आणखी एक वकील वाढल्याचं सर्वांनी पाहिलं। एकंदरीतच आज वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर उभय पक्षातर्फे युक्तिवाद झाला। तब्बल 3 ते 3.5 तास आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली। त्यातले 2.25 तास आज वाल्मिक कराड तर्फे बचाव पक्ष म्हणून वकिली करणाऱ्या नव्या वकिलांनी 2.25 तास खिंड लढवली आहे आणि त्यामध्ये वाल्मिक कराडला जामीन का मिळावा यासाठी त्या ठिकाणी मुद्दे मांडले। अर्थात खासदार आणि अर्थातच या केसचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील वाल्मिक कराड याला जामीन का मिळू नये यासाठी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली। आणि यासोबतच आणखी नवीन वेगळं काय घडलं या कोर्टामध्ये, नेमकं आज वाल्मिक कराड विष्णू साठेच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशन बद्दल काय झालं, वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी बद्दल काय झालं, नवीन कोणते मुद्दे उपस्थित झाले आहेत का, या सगळ्यांवर आपण लाईव्ह करणार आहोत। आणि अर्थातच माझ्या लाईव्हचं नावच आहे आणखी एक वकील वाढवला, वाल्याच्या जामिनावर 30 ऑगस्टला फैसला। आज मुळातच नवी गोष्ट काय होती तर वाल्मिक कराडचे जे काही वकील आहेत म्हणजे त्याचा जो फौजफाटा आहे तो आता वाढतच चाललाय। आपल्याला आठवत असेल अगदी सुरुवातीला ऍडव्होकेट अशोक कवडे होते, ज्यावेळी वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला तेव्हा खंडणीमध्ये त्यानं जामीन अर्ज केला होता। हा जामीन अर्ज जो केला होता त्यावेळी ऍडव्होकेट अशोक कवडे होते, पण 23 जानेवारीला वाल्मिक कराडनं अचानकच आपला जामीन अर्ज मागे घेतला होता। त्यानंतर दुसरे वकील इंट्रोड्यूस झाले ते म्हणजेच मोहन यादव, नंतर आले विकास खाडे आणि आज एक नवीन वकील। त्यामुळे वाल्मिक कराडच्या फौज फाट्यात मात्र वकिलांची फौज वाढतच चालली आहे। जामीन अर्ज वाल्मिक कराडनं का केला तर त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला गेला होता। आपल्याला आठवत असेल 22 जुलै रोजी कोर्टानं तो निकाल दिला आणि त्यावेळी कोर्टानं विविध निरीक्षणं नोंदवली आणि त्या अंतर्गत वाल्मिक कराडला या खटल्यातून दोषमुक्त करता येणार नाही असं म्हणत त्याचा अर्ज फेटाळून लावला। त्याच दिवशी वाल्मिक कराडचे वकील मोहन खाडे यांनी कोर्टाला स्पष्टपणे, विकास खाडे यांनी कोर्टाने जो काही त्या ठिकाणी निकाल दिला त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाऊ असं मीडिया समोर सांगितलं। त्या ठिकाणी जेव्हा ती कागदपत्र मिळतील त्यावेळी आम्ही हायकोर्टात जाऊ, त्याच्या सही शिक्क्यानिशी नकला मिळाल्यानंतर त्यानुसार ती प्रोसेस देखील सुरू झाली। मध्ये आपण वाल्मिक कराडचा मोठा मुलगा सुशील कराड यानं देखील माझा छोटा भाऊ जो आहे श्री कराड तो आता हायकोर्टात गेलाय, कारण की आम्ही आमच्या वडिलांच्या त्या दोषमुक्तीच्या अर्जाच्या दोषमुक्तीचा जो निकाल इथल्या ट्रायल कोर्टात लागलाय त्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पिटिशन दाखल करतोय म्हणून। त्यामुळं वाल्मिक कराडनं उच्च न्यायालयात पिटिशन दाखल केली, याला दुजोरा मिळालाय। आता अर्थात त्याची तारीख तिथे पडेल, पण त्यानंतर वाल्मिक कराडनं लगोलग आपला जामीन अर्ज देखील या ठिकाणी सादर केला। आता जामीन अर्ज दाखल केल्यानंतर त्यावर घमासान असा युक्तिवाद झाला। इकडे वाल्मिक कराडनं नवीन आणलेले वकील त्यांनी युक्तिवाद केला, त्यानंतर या ठिकाणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील युक्तिवाद केला। 2.25 तास वाल्मिक कराडच्या वकिलांना खिंड लढवली। त्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांवर आपण खरं म्हणजे चर्चा करायला पाहिजे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की वाल्मिक कराडला जामीन का मिळावा यासाठी त्याने विविध अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी भाष्य केलं आणि यामध्ये मकोका कलम वाल्मिक कराडवर कसं काय लावलं गेलं, मुळात का कायद्याच्या तरतुदीत या मकोका कलम वाल्मिक कराडला लागू होत नाहीये असं देखील त्या ठिकाणी त्यांनी जोरकसपणे मांडलं। याच मुद्द्यावर जेव्हा या ठिकाणी सरकार पक्षातर्फे उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही जो मकोका अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भातला
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी हा जो काय आपण जो कायदा म्हणतो त्या अंतर्गत त्याच्या विरोधात अनेक याच्या आधी देखील गुन्हे दाखल आहेत आणि त्यानुसारच तो मकोका दाखल करण्यात आलेला आहे. शिवाय यानंतर आणखी काही वेगळे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यात आले. त्यामध्ये अर्थातच उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराडला जामीन का मिळू नये असा युक्तिवाद केला, कारण की जर त्याला जामीन मिळाला तर साक्षीदारांवर दबाव वाढू शकतो आणि या प्रकरणात कुणालाही सवलत, कोणत्याही आरोपीला सवलत मिळू नये असं देखील त्यांनी म्हटलं. खरं तर आपल्याला आठवत असेल, मागच्या वेळी जेव्हा वाल्मिक कराडनं दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता त्यानंतर पटापट इतर देखील आरोपींनी आपले दोषमुक्तीचे अर्ज म्हणजे डिस्चार्ज ऍप्लिकेशन सादर केले, पण त्यावर देखील उज्ज्वल निकम यांनी हरकत घेतली. विशेषतः विष्णू चाटे यानं जे आरोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांच्या आत खरं म्हणजे डिस्चार्ज ऍप्लिकेशन सादर करायचं असतं, ते न करता त्यानंतर केलं गेलेलं आहे. शिवाय त्या संदर्भात विलंब माफी म्हणून अर्ज देखील त्यांनी सादर केलेला नाहीये. त्यामुळे या संदर्भात विविध जे काही आरोपी आहेत ते आता अशाच पद्धतीनं आपले अर्ज दाखल करतील आणि एक मोडस ऑपरेंडी ठरेल जेणेकरून सुनावणी किंवा खटला कसा लांबवता येईल. पण यामुळं या सगळ्या अर्जांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. आता मागच्या वेळी म्हणजे मागच्या तारखेला 4 ऑगस्टला उज्ज्वल निकम उपस्थित नव्हते. अर्थात त्यावेळी बाळासाहेब कोल्हे जे सहाय्यक सरकारी वकील आहेत त्यांनी त्या ठिकाणी खिंड लढवली आणि विकास खाडे जे वाल्मिक कराडचे वकील आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तर आमचा जामीन अर्ज दाखल केलाय, सुनावणी देखील थोडीफार त्यावेळेस म्हणणं देखील आम्ही मांडलेलं आहे, पण आज सुनावणी आम्हाला होणं अपेक्षित होतं. पण बाळासाहेब कोल्हे यांनी स्पष्टपणे म्हटलं की आम्ही कृष्ण आंधळे जो फरार आरोपी आहे त्याच्या संदर्भात अटक वॉरंट संदर्भामध्ये अर्ज दाखल केलेला आहे. शिवाय आज उज्ज्वल निकम उपस्थित नाही, त्यामुळे आम्हाला पुढची तारीख मिळावी. त्यामुळे आज जी तारीख मिळाली यामध्ये मात्र वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर जो काही युक्तिवाद राहिला होता तो युक्तिवाद देखील पूर्ण झाला. इकडे वाल्मिक कराडनं नवीन वकील आणले, तिकडं त्या ठिकाणी मोहन खाडे तर त्यांच्या विकास खाडे तर सोबत होतेच, पण इकडे उज्ज्वल निकम यांनी देखील या ठिकाणी सरकारी पक्षाची भक्कम बाजू मांडली आणि वाल्मिक कराडला जामीन का मिळू नये ही देखील भूमिका स्पष्ट केली. यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा बचाव पक्षातर्फे वाल्मिक कराडच्या वकिलांनी मांडला. तो मुद्दा असा होता की मुळातच या ठिकाणी सुनील केंदू शिंदे जे अवादा कंपनीचे त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, त्यांनी जो काही ऑडिओ रेकॉर्ड केला होता तो त्यांच्या मोबाईल मधला नव्हताच आणि मुळात ते त्या दिवशी रेकॉर्डच करण्यात आलेलं नाहीये, ते नंतर रेकॉर्ड करण्यात आलं असा मुद्दा वाल्मिक कराडच्या वकिलांनी मांडला. आपल्याला आठवत असेल 29 नोव्हेंबर 2024 चा जो एक व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाला होता, केज मधील विष्णू चाटेच्या पक्षीय कार्यालयात ही वाल्या कराड आणि त्याची सगळी टोळी जमली होती. तिथून वाल्मिक कराडनं विष्णू चाटे याच्या मोबाईलवर सुनील केंदू शिंदे यांना खंडणी विषयीचा फोन केला होता. त्यावेळी सुनील केंदू शिंदे यांनी आपला मोबाईल त्या ठिकाणी रेकॉर्डिंग सुरू केलं मोबाईल मध्ये. त्याच वेळी त्यांच्या शेजारी शिवाजी थोपटे नावाचे दुसरे अधिकारी होते. शिवाजी थोपटे यांनी हा आवाज कुणाचा आहे हे लगेच ओळखलं, कारण या शिवाजी थोपटेंना वाल्मिक कराडनं 8 ऑक्टोबर 2024 रोजी त्याच्या जगनमित्र कार्यालयामध्ये त्या ठिकाणी बोलावलं होतं आणि त्यांच्याकडे खंडणी मागितली होती. जर तुम्हाला बीड जिल्ह्यात प्लांट चालू करायचे असतील तर 2 कोटी रुपये द्यावे लागतील, नाहीतर कुठेही प्लांट सुरू करू देणार नाही, अशी धमकी किंवा अशी खंडणीच वाल्मिक कराडनं शिवाजी थोपटे याच्याकडे मागितली होती. हे प्रकरण आहे 8 ऑक्टोबरचं. आता हे प्रकरण जे काही घडलं तो प्रसंग तिथला, त्या प्रसंगाच्या वेळी विष्णू चाटे तर उपस्थित होताच, पण त्याच्या जोडीला सुदर्शन घुले देखील उपस्थित होता, जो या सगळ्या गँगचा लीडर आहे. आणि सुदर्शन घुलेनं आपल्या जबाबामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की वाल्मिक कराडनं माझ्या समोर माझ्या समक्ष शिवाजी थोपटे यांना सायंकाळी त्या 8 ऑक्टोबर रोजी जो दुर्गा पूजेचा महोत्सवाचा माहोल होता त्यावेळी जगनमित्र कार्यालयात बोलवलं होतं, मी तिथे उपस्थित होतो आणि वाल्मिक कराडनं अशी अशी मागणी केली. त्यामुळे शिवाजी थोपटेला वाल्मिक कराड कोण आहे प्रत्यक्षात पाहिलं होतं, त्याचा आवाजही माहित होता. जेव्हा 29 नोव्हेंबरला
वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेला फोन केला. तुम्हाला आठवतं मी त्याचं एक सगळं रेकॉर्डिंग पण ऐकलं होतं, कोण कसं काय म्हटलं होतं ते. आधी विष्णू चाटे सुनील केंदू शिंदे यांच्याशी बोलला, नंतर वाल्मिक अण्णा बोलतायत असं म्हणून सुनील केंदू शिंदेना सांगण्यात आलं. मग वाल्मिक कराडनं सुनील केंदू शिंदेशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी तो फोन स्पीकरवर पण ठेवला आणि रेकॉर्डिंग पण सुरू केलं. तेच रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग बचाव पक्षाचं म्हणणं असं आहे की ते त्यावेळी नाही, नंतर करण्यात आलं आणि जोडीलाच तो मोबाईल सुनील शिंदे यांचा नाहीच आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट जे आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, असं बचाव पक्षानं त्या ठिकाणी मांडलं. मुळात शिवाजी थोपटेंनी तो आवाज ओळखला होता आणि या सगळ्या संदर्भातलं फॉरेन्सिक जे काही रिपोर्ट किंवा पुरावे जे आहेत, डिजिटल सायंटिफिक एव्हिडन्सेस, ते सगळे एव्हिडन्सेस आम्ही कोर्टासमोर सादर केलेले आहेत असं स्वतः उज्ज्वल निकम यांनी आज कोर्टामध्ये सांगितलं. इतकंच नव्हे तर त्यांनी आणखी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की मुळातच त्यावेळचे सीडीआर, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आम्ही कोर्टासमोर सादर केलेले आहेत. त्यामध्ये ऑलरेडी त्याची नोंद आहे आणि वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदे यांना फोन केल्याची नोंद त्यामध्ये स्पष्टपणे असल्याचं आम्ही न्यायालयाच्या दृष्टिक्षेपात आणून दिलंय असं स्वतः उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं. आता आठवत असेल आपल्याला, त्याच दिवशी वाल्मिक कराडचं बोलणं जेव्हा सुनील शिंदेशी झालं, तो तर त्यांच्याकडे ऑलरेडी जो व्हॉइस रेकॉर्डिंग आहे ते सुनील शिंदेच्या मोबाईल मध्ये होतच, कारण की तो एक एव्हिडन्स होता. पण त्याच दिवशी अगदी 1:30च्या सुमारास विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला पुन्हा एकदा आवाजा कंपनीवर पाठवलं. आता त्यावेळी विष्णू चाटेनं जेव्हा सुदर्शन घुलेला पाठवलं, त्याच्या आधीच शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे सावध झालेले होते. एक ऑडिओ रेकॉर्डिंग वाल्मिक कराडचं त्यांच्याकडे होतच. त्याच्याच जोडीला त्यांनी जो सुदर्शन घुले आपल्या ऑफिसमध्ये आलेला आहे कंपनीच्या, त्याचं रेकॉर्डिंग पण केलं. ते व्हॉइस रेकॉर्डिंग पण झालेलं आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पण केलेलं आहे. आता याच मुद्द्यावर आक्षेप घेतलाय बचाव पक्षानं की तो सुनील शिंदेचा मोबाईल नाहीये आणि ते रेकॉर्डिंग नंतर करण्यात आलं. पण मुळात सरकारनं जे एव्हिडन्सेस सादर केलेले आहेत त्यामध्ये शिवाजी थोपटेनं वाल्मिक कराडचा आवाज ओळखलेला आहे. फॉरेन्सिक लॅब मधून त्याची टेस्टिंग पण केली गेलेली आहे. शिवाय सुदर्शन घुले प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलेलाचा व्हिडिओचा रेकॉर्डिंगचा पुरावा देखील या ठिकाणी सरकारनं न्यायालयात सादर केलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा सुनील केंदू शिंदेचा झाला. नंतर मकोका कलम कसं लावलं, सुनील केंदू शिंदे यांच्या मूळ फिर्यादीवर त्यावेळी आक्षेप घेण्यात आला. म्हणजे जी खंडणीची जी फिर्याद दाखल करण्यात आली होती, जी सुनील शिंदेंनी केली, 11 डिसेंबरला ती फिर्याद दाखल झाली होती. खंडणी, अॅट्रॉसिटी असे 2 गुन्हे दाखल झाले वाल्मिक कराडवर 11 डिसेंबर 2024 ला. नंतर त्याला अटक म्हणजे तो शरणच आला 31 डिसेंबर 2024 ला. नंतर 14 जानेवारी पर्यंत तो पोलीस कोठडीत होता. 15 जानेवारीला त्याच्यावर मकोका अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला 15 जानेवारी 2025. त्यानंतर त्यानं लगोलग खंडणीमध्ये जामीन अर्ज त्या ठिकाणी सादर केला. नंतर लगोलग तो जामीन अर्ज त्यानं मागे देखील घेतला. पण याच दरम्यान जी 11 डिसेंबरला आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी खंडणीची जी फिर्याद दाखल केली होती, त्या फिर्यादीवरच बचाव पक्षातर्फे आक्षेप घेण्यात आला. पण मुळातच याचे देखील पुरावे या ठिकाणी सरकारनं न्यायालयात सादर केलेले आहेत. आता राहिला विषय विष्णू चाटे याच्या संदर्भातला. विष्णू चाटे याचा असं म्हणणं आहे, त्यांनी दोषमुक्तीचा अर्ज सादर केलेला आहे. त्याच्यावर देखील आज युक्तिवाद झाला, सुनावणी झाली. त्याचं असं म्हणणं आहे, तो असं म्हणतोय की मुळातच माझ्या विरोधात कोणताही पुरावा नसल्यानं मला मुक्त करण्यात यावं. पण या ठिकाणी सरकार पक्षातर्फे असं म्हणण्यात आलं की मुळातच विष्णू चाटेच्या विरोधात काय काय पुरावे आहेत याची आम्ही सविस्तर माहिती न्यायालयाकडे ऑलरेडी दिलेली आहे आणि त्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. कारण ज्यावेळी 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन केला होता, त्यावेळी विष्णू चाटेचा फोन आल्याचं आणि
विष्णू चाटे पहिल्यांदा सुरुवातीला सुनील शिंदेशी बोलत होता त्याचं देखील रेकॉर्डिंग झालेलं आहे. शिवाय याच संदर्भामध्ये विष्णू चाटेचं असं म्हणणं देखील राहिलं की मुळातच माझ्या विरोधात साधी एनसी देखील नाही, मग मला मकोकामध्ये का टाकण्यात आलंय. तर त्याच्यावर उज्ज्वल निकम यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मकोकाच्या तरतुदी या आरोपीला लागत नसतात तर गुन्ह्याला लागत असतात. आणि हा विष्णू चाटे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. याचं कारण 11 डिसेंबरला जी फिर्याद दाखल झाली होती 11 डिसेंबर 2024 ला केज पोलीस ठाण्यात खंडणीची, त्यामध्ये तिघांची नावं होती विष्णू चाटे, सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड. त्यावेळी विष्णू चाटेला अटक देखील झालेली नव्हती. विष्णू चाटेला ताब्यात घेण्यात आलं 18 डिसेंबर रोजी आणि फिर्याद दाखल झाली आहे 11 डिसेंबर रोजी. त्यामुळं विष्णू चाटेवर ऑलरेडी आधी खंडणीचा गुन्हा दाखल होता, म्हणून या कटात सहभागी असल्याचं प्रथम दर्शनी दिसत असल्यानं त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आता उज्ज्वल निकम यांनी हा मुद्दा स्पष्ट केल्यानंतर न्यायालयानं दोन्ही उभय पक्षातर्फेचे जे युक्तिवाद आहेत ते ऐकून घेतले आणि तो निकाल राखून ठेवलाय. पण उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे की येत्या 30 ऑगस्टला यावर निकाल होण्याची शक्यता आहे. मुळातच या संदर्भामध्ये आणखी एक मुद्दा होता वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीचा, जी काही आता तपास कामादरम्यान सील करण्यात आलेल्या बँकेची खाती असतील किंवा इतर काही मिळकत, त्याची घर मिळकत असेल, जमीन मिळकत असेल, तर बचाव पक्षाचं असं म्हणणं आहे की ती सील काढण्यात यावं, ती खाती जी गोठवली गेली ती त्याच्यावर तो निर्बंध उठवले जावेत. पण यावर देखील सरकार पक्षानं आक्षेप घेतला होता. त्याच्यावर मात्र अजून कोणताही निकाल आलेला नाहीये. आता मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एक तर मुळातच याच्यात जे दोषमुक्तीचा अर्ज वाल्मिक कराडनं सादर केला होता आणि ज्याच्यावर 22 जुलैला कोर्टानं तो त्याचा डिस्चार्ज ऍप्लिकेशन फेटाळून लावला होता, त्यामध्ये जी काही निरीक्षणं नोंदवली होती त्या निरीक्षणाअंती असं दिसून येतं की वाल्मिक कराड हा प्रथम दर्शनी यामध्ये आरोपी आहे. त्यामुळं ज्याला डिस्चार्ज मिळालेला नाही त्याला बेल कसा काय मिळणार हा प्रश्न इथेच उपस्थित होतोय. मुळातच डिस्चार्ज ऍप्लिकेशन नामंजूर झाल्यानं त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात वाल्मिक कराड गेलेला आहेच, पण आता जो जामिनासाठी अर्ज केलेला आहे त्यामध्ये सरकार पक्षानं स्पष्टपणे म्हटलं की जो काही जामिनाचा अर्ज या ठिकाणी सादर करण्यात आलाय वाल्मिक कराडकडून तर तो जामीन देण्यात येऊ नये, कारण की भविष्यात साक्षीदारांवर दबाव वाढू शकतो. या संदर्भात आज वाल्मिक कराडच्या वतीनं खिंड लढवणारे जे नवीनच वकील आहेत त्यांची जी काही म्हणजे या केस मधले नवीन त्यांना जेव्हा मीडियाने विचारलं तेव्हा त्यांनी अगदी 2 वाक्य सांगितली, बाकी पुढे ते मीडियाशी काही फार बोलले नाहीत. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आज वाल्मिक कराडच्या जामिनावर अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे, उभय पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झालाय, 30 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. कोर्टात मांडलेल्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचं मात्र त्यांनी टाळलं, कारण की ते न्यायप्रविष्ट आहे असं म्हणून त्यांनी न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे असं म्हटलं आणि ते कॅमेरापासून दूर गेले. यानंतर खरं तर जी निरीक्षणं नोंदवली होती त्याचा जर विचार आपण केला तर प्रथम दर्शनी पुराव्यांच्या आधारावर वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं दिसतं. तो सतत बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता. म्हणजे सिंडिकेट हा शब्द वारंवार कोर्टाने वापरलेला होता ज्यावेळी जो निकाल 22 जुलैला देण्यात आला. 2 कोटींसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या, या प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली असं देखील कोर्टानं नोंदवलं. साक्षीदारांचे जबाब, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, सायंटिफिक आणि फॉरेन्सिक एव्हिडन्सेस वाल्मिक कराड हा प्राथमिक दृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचं दर्शवतंय असं देखील कोर्टानं म्हटलं होतं. वाल्मिक कराडवर 20 गुन्हे दाखल आहेत, त्यातील 7 गुन्हे मागील 10 वर्षांच्या काळातले आहेत. यावरून असं दिसतं की तो बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात सक्रिय होता, सहभागी होता. साक्षीदाराचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पुरावे प्रथम दर्शनी असं दर्शवतात की कंपनीनं खंडणीची कोणतीही मागणी पूर्ण केली नाही, त्यामुळं वाल्मिक कराडनी वारंवार धमक्या द्यायला सुरुवात केली. खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साक्षीदारांनी कट रचून अपहरण करून संतोष देशमुखांच्या हत्येचा खून केला. इथं कोर्टानं खंडणी आणि मर्डर यांची इंटरलिंक केलेली आहे आणि शेवटचं असं म्हटलं होतं
वाल्मिक करारच्या निर्दोष मुक्ततेसाठीची व्याप्ती त्यामुळे मर्यादित आहे. खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं आहेत, म्हणून आम्ही याचिका फेटाळून लावत आहोत. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही उत्तर म्हणजे जी काही निरीक्षण ऑब्झर्वेशन्स कोर्टानं नोंदवली होती, त्यानंतर तात्काळ वाल्मिक करारच्या वकिलांतर्फे वाल्मिक करारचा जामीन अर्ज सादर करण्यात आला. आता त्या जामीन अर्जावरचा युक्तिवाद पूर्ण झालाय, सुनावणी संपलेली आहे आणि त्याचा निकाल 30 ऑगस्टला येणार आहे. खरं तर या प्रकरणात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची देखील मीडियानं त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतली. त्यांनी मात्र काही धक्कादायक या ठिकाणी माहिती मांडलेली आहे, ती शेवटी सांगतो, आता जाता सांगतो. खरं म्हणजे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की आता करारच्या वकिलांची फौज वाढतच चालली आहे, त्यावर त्यांनी असं स्पष्ट केलं की बघा, त्याच्यातूनच कळतंय, याच्यातूनच कळतंय की त्यांची ताकद किती मोठी आहे. त्यामुळं त्यांच्याकडे अनेक वकील असू शकतात आणि आणखी वकिलांची वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय दुसरा मुद्दा त्यांनी अत्यंत गांभीर्यानं मांडला, तो म्हणजे लवकरच या प्रकरणामध्ये जे या सगळ्या आरोपींना मदत करून अजूनही बाहेर मोकळं फिरतायत, ज्यांना असं वाटतंय की आम्ही मदत करून सुद्धा आम्हाला कुणीच काही करू शकलं नाही, त्यांच्यावर देखील सप्लिमेंटरी चार्जशीट लवकरात लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात हे सगळे येतील असं देखील त्यांनी सुतोवाच केलंय. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आजही त्यांनी असं स्पष्ट केलं की कोर्टात अजूनही वाल्मिक करार किंवा संबंधित हे आरोपी ज्या पक्षाशी आहेत निगडीत, राष्ट्रवादी, अजित पवार, काँग्रेस, त्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी येतात, गाड्या घेऊन येतात आणि आम्हाला या ठिकाणी साहजिकच त्यामुळं कुठे ना कुठेतरी एक भीती वाटते. आणि हे सगळे कुणासाठी येतात? मग आम्हाला या ठिकाणी त्यांची ताकद दाखवण्यासाठी, आम्हाला घाबरवण्यासाठी, का त्यांना सपोर्ट करण्यासाठी? त्यामुळं जे आता कोण पदाधिकारी आहेत, पदावर आहेत, ते जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाहीये तोपर्यंत त्यांना त्या पदावर ठेवलं जाऊ नये अशी विनंती देखील त्यांनी त्या पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकरणात जर आता आपण पाहिलं तर आजची 12वी सुनावणी पार पडली. या 12 सुनावण्या झाल्या तरी अजून चार्ज फ्रेम झालेला नाहीये. फक्त जे काही आरोपींतर्फे अर्ज सादर केले जात आहेत त्याच्यावर सुनावणी होतीये, आर्ग्युमेंट्स होत आहेत. इकडे वाल्मिक करारचे वकील एकामागून एक वाढतायत, पण चार्ज फ्रेम अजून काही होत नाहीये. खरं तर आज बचाव पक्षाने जे मुद्दे मांडले यातून हे क्लिअर होतंय की भविष्यात या केस मधले जे आर्ग्युमेंट्स असतील त्यावेळी जे काही एव्हिडन्सेस आहेत त्या एव्हिडन्स मधले बारकावे शोधून त्याच्यावर आर्ग्युमेंट्स होण्याचा प्रयत्न बचाव पक्षाचा असेल, जेणेकरून आरोपींना वाचवण्यात यावं. पण थोडक्यात आज वाल्मिक करारच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली. विष्णू चाटेच्या दोषमुक्ती अर्जावरची देखील सुनावणी झालेली आहे. आता याचा निकाल येणं बाकी आहे. बघूयात 30 ऑगस्टला नेमकं काय होतंय. वाल्याच्या जामिनावर 30 ऑगस्टला फैसला. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.